नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करतोय सुप्रिया सुळे यांच्या एका मोठ्या वक्तव्यानं. सुप्रिया सुळेंनी मांसाहाराबद्दल परखड मत व्यक्त केलंय. आपण वारकरी संप्रदायाला मानणारे असल्याचं सांगताना कधी कधी मांसाहार करत असल्यानं माळ घातलेली नाहीये, गळ्यात तुळशी माळ घातलेली नाहीये असं सुप्रिया सुळे म्हणतात. मात्र याच मुद्द्यावरनं आता राजकारण रंगतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याविषयी सूचक प्रतिक्रिया दिली. मी रामकृष्ण हरिवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते. मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरंय की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा. दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला. जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो. जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय का पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी. त्यामुळे फक्त माळ घालत नाही, त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा. बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला. वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने. माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील. आणि याच कार्यक्रमामध्ये बोलताना सुप्रिया सुळेंनी आणखी एक टिप्पणी केली मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला वेळ देत नाहीत आणि आपली कामं ही दिल्लीत न होतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अमित शहांनी आपल्याला लगेचच वेळ दिली असंही त्यांनी नमूद केलं. नाशिकमधल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तर याच कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ सुद्धा उपस्थित होते. की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय, ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात, या देशाचे मंत्री आहात. कोण गेलं दुसरं? कोण गेलंय अमित शहांकडे? एवढ्या पुळका आहे ना या सगळ्यांना, मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे? का जायचं? गृहमंत्री म्हणून नाही, सहकार मंत्री म्हणून का नाही सरसकट केलंय कोणी? एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज. कारण का अधिकार त्यांना आहे. मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले. 10 वेळा आपण वेळ मागितली, माणूस देत नाही, याचा अर्थ काय? समजून घ्या सुप्रिया सुळे, त्यांना वेळ द्यायचा नाही. कारण का आम्ही असं बोलतो ना. आणि मी ठरवलंय, इथे कामं करत नाही ना तुम्ही, माझी कामं दिल्लीतून होतात. सगळी कामं दिल्लीतून होतात. शहराचा प्रश्न आहे. दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटले, ते म्हणाले की मुख्यमंत्री आम्हाला वेळच देत नाही, त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो. चांगलं आहे, त्या दिल्लीच्याच आहे. पाठवा नोटीस, काय घाबरत नाही. आमच्या रोहितला तर सारख्या नोटीस येतात, पण ते आमचं घाबरतच नाही. त्याच्यामुळे मी तर म्हणते आत्या म्हणून नको, पास आता पास. आत्या इट्स ओके. ओके तो ओके बाबा. आता काय, मी आपलं त्याच्या बायकोला फोन करते, कुंती बरी आहेस ना? ती म्हणली हो आत्या मी बरी आहे. आत्या म्हणून कर्तव्य तर करायला पाहिजे. आजची तर नोटीस तुमच्या पेपरला चालली आहे. पत्ते घेताना पकडला, अरे चोरी ना चोरी ऊपर से सीना चोरी. म्हणजे करायचा गुण तुम्ही आणि केस आमच्यावर. वा वा वा. पत्ते तुम्ही खेळायची आणि नोटीस मला पाठवायची आणि आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारायच्या. का? तुम्ही सत्तेत आहात म्हणून.